माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा अपलोड झाला आहे. मात्र 50,000चे प्रोत्साहन अनुदान ज्यांना मिळणार आहे त्यांच्यावर अजून एक अट लावण्यात आलेली आहे. तर ती काय अट आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेसाठी सभासदांची माहिती पोर्टलवर सादर केली आहे. मात्र या लाभासाठी शासनाने लावलेल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. आधीचे कर्ज वेळेत भरा, मग पुढच्या वर्षाचेही वेळेत भरा, तरच लाभ मिळेल, अशा दुहेरी अटीमुळे मोजकेच शेतकरी या योजनेत पात्र ठरणार आहेत. शासनाने एकीकडे लाभ देण्याचे जाहीर केले आणि दुसरीकडे अटीचे कुलूप लावले, अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्हा बँकेने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वाटप केलेल्या कर्जापैकी 30 सप्टेंबर 2026 अखेर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण डेटा शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला गेला आहे. थकीत कर्जदारासाठी कर्जमुक्तीचे निकष. ज्या शेतकऱ्याकडील 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली रक्कम मुद्दल व व्याजासह 2 लाख रुपयापर्यंत आहे, त्यांना पूर्ण कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. अजून एकदा ऐकून घ्या. ज्या शेतकऱ्याकडील 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली रक्कम मुद्दल व व्याजासह 2 लाख रुपयापर्यंत आहे, त्यांना पूर्ण कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. पीक कर्जाची मध्यम मुदत कर्जात रूपांतर झाले असल्यास 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या पुनर्गठित कर्जाच्या हप्त्यासाठीही 2 लाखापर्यंत ही योजना लागू राहील. ज्यांची थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम भरल्यानंतर उर्वरित 2 लाखापर्यंतच्या थकीत रकमेसाठी एक वेळ समझोता योजनेचा लाभ घेता येईल. बळीराजाला खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल तर सरकारने या जाचक नियमामध्ये शिथिलता आणून त्यांच्या पुनर्विचार करावा. नव्या निकषामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र ठरतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एवढेच. तर नक्की तुम्ही यामध्ये बसताय का?